खरी राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवारांची आहे म्हणून? नाही, निवडणुकीच्या काळात तर आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केला, इथूनही पुढे करत राहू. पण जनतेने त्यांना सरकार बनवण्याची, सरकार चालवण्याची जर मतदान करून जर मुभा दिली असेल तर एक शुभेच्छा देणे एक आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि म्हणून आम्ही शुभेच्छा द्यायला आलो. बाकी मनसेचे काही नागपूरचे जे पदाधिकारी आहेत, इथचे स्थानिक नेते मंडळी आहेत, त्यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती मिळते. खरं तर एकीकडे तुमच्या पक्षातले कार्यकर्ते आणि स्थानिक नेते फुटतात आहेत आणि तुम्ही त्या शुभेच्छा देण्याकरता अजित पवारांना आलात. शुभेच्छा देणं आणि ह्या गोष्टीचा तसा काही संबंध असण्याचं कारण आहे. मला असं वाटतं की मनसेचे असे कोणी कार्यकर्ते फुटलेत आहेत का कार्यकर्ते एवढे मोठे की ज्यांचं नाव घ्यावं अजित पवार साहेबांनी त्यांना प्रवेश द्यावा? परंतु कार्यकर्ते ते जोडतात आहे, तिथे विदर्भात त्यांचीही ताकद ते वाढवतात आहेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काय धोरण असेल मला माहीत नाही. आम्ही आपली एक सदिच्छा भेट द्यायला आलो, त्या पलीकडे आमच्या कसं काय नाही. खातेवाटप अजून झालेलं नाही, सरकार बसून एवढा मोठं महायुतीला मेजॉरिटी दिलेली आहे. म्हणजे तुम्ही चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न विचारताय. नाही, पण तुम्ही राज्याच्या राजकारणात आहेत, मंत्री उत्तर द्यायला सभागृहात नाही परिस्थिती आहे. आता मी काय म्हणलं, जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला निवडून दिलं तरी जर ते जनतेचं समाधान करू शकत नसतील तर जनता विचार करेल ना त्याचा. पण मनसे कोणत्या भूमिकेत आहे? सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत आहे की विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे? आम्ही जनतेच्या बाजूने आहोत. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांशी लढा उभा राहू. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सत्ताधाऱ्याकडे जाऊन आग्रही धरू. सत्ताधाऱ्यांनी जनतेसाठी चांगलं काम केलं तर त्याचं आम्ही समर्थनही करू. मंत्रिमंडळामध्ये खातेवाटप होत नाही हा देखील जनतेचाच प्रश्न आहे, त्यावरती नाही. कधी कधी काय असतं की एखाद्या गोष्टी बहुमत एखाद्या पक्षाला एवढं मिळतं की शेवटी तो पक्ष गांगरून गेल्यासारखं होतं. म्हणजे घरी इतकं वेळ लागण्याला काही कारण नाही. पण खातेवाटप का झाली नाही तर अंतर्गत कुठंतरी कलह असतील, त्याच्यामुळे खातेवाटप होत नाही. त्याचा जनतेच्या प्रश्नावर म्हणजे जसं मी म्हणलं की आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, सोयाबीनचा भाव काय, सोयाबीनची खरेदी होत नाही, कापसाच्या भावावर सुद्धा प्रश्न आहे. त्या प्रश्नाकडे वेळच नाही ना. आता एकदा तुम्ही निवडून दिल्यावर 5 वर्ष जनता तर काय करणार? तर मला असं वाटतं की सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे. ठाकरेंचं हिंदुत्व पुन्हा जागा झालं का? कारण की दादरच्या संपूर्ण हनुमान मंदिराच्या संदर्भात ते एक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत आणि हनुमान मंदिर वाचवण्याकरता निघालेले आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपने आम्हाला मी थोडा भुचकळ्यात पडलो होतो. मी ज्या राज ठाकरेंचा कार्यकर्ता आहे, आमचं हिंदुत्व पहिल्यापासून आहे, आम्ही सोडलं नाही कधी ते. आता उद्धव ठाकरेंनी सोडलं नंतर त्यांच्या लक्षात आलं. पण ते हनुमान आहेत, असं इकडे गेले पुन्हा आले असं नाही ते मदत करणार. परंतु ते थेट भाजपवरती टीका करतात की भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, आम्ही त्यांना हिंदुत्व या महाराष्ट्रात शिकवलंय. या देशामध्ये हिंदुत्व उद्धव ठाकरेला कुणीच शिकवू शकत नाही. सय्यद नोमानी शिकू शकले असलेच माहीत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.